नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिलेबसमध्ये एक घटक आहे आणि तो कोणता तर आधुनिक भारताचा इतिहास. आपण पूर्वीच्या सेशनमध्ये त्याची थोडीफार माहिती घेतलीच आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडतो की सिलेबस स्टार्ट कुठून करायचा, किंवा यामध्ये करायचं तर काय करायचं. कारण आपला राज्यसेवा मेन्समध्ये की त्यांनी जो सिलेबस दिला तो एकदम परफेक्ट दिला, तसा त्यात काही शंका नाही. मात्र आपले गट ब गट क आणि इतर वेगळ्या परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना हा प्रश्न पडतो नेमकं वाचायचं म्हणजे काय वाचायचं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व आयडिया क्लिअर कट येऊन जाईल की नेमकं आधुनिक भारत म्हणजे आपलं करायचं काय तसं. ओके, हे मोजके काही मुद्दे आपण हायलाईट केले आहेत. इथं 14 मुद्दे आहेत. या 14 मुद्द्यांवरती एक एक प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असते. ओके, आपल्या लेक्चर आणि नोट्सच्या बाहेर की गेल्या 10-11 वर्षामध्ये एकही प्रश्न गेला नाही आहे तसा, आणि म्हणून पूर्णपणे या सोर्सेसवरती तुम्ही डिपेंड राहू शकता, हे पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो तसा. ओके, सो लेट अस स्टार्ट की साधारणतः इतिहासाची विभागणी. पुन्हा एक आपण शॉर्ट रिव्हिजन करूयात की इतिहासाची विभागणी आपण 3 टप्प्यात करतो. प्राचीन भारत, मग त्याचा अभ्यास कुठून करायचा आहे. मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ, थोडक्यात अश्वयुगापासून तर ते हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. ओके, सो मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ ते सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा काळ. ओके, मध्ययुगीन भारत कुठून हर्षवर्धनाचा मृत्यू ते साधारणतः आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू. ओके, सो साधारणतः कोणता तर 647 ते 1707. मग आता आधुनिक भारत कुठून स्टार्ट करायचं आपला 1707, की ज्या टप्प्यावरती विद्यार्थी फोकस करत नाहीत, आयोग किंवा MPSC त्यावरती दरवेळेस 2 ते 3 प्रश्न विचारतो. मग कोणता आधुनिक भारत औरंगजेबाचा मृत्यूनंतरचा काळ ते 1707 आजपर्यंतचा काळ. मग यामध्ये नेमकं येतं आहे काय, सिलेबसमध्ये थोडक्यात आपलं रीडिंग काय काय करायचं आहे याचा आपण जरासं आढावा घेऊयात. यामध्ये अभ्यासाचे वेगळे टप्पे आहेत. मग पहिला टप्पा ज्याच्यावरती राज्यसेवा सलग साधारणतः गेल्या 7 ते 8 वर्षापासून सलग 2-3 प्रश्न विचारते, कारण आपले विद्यार्थी ही तयारी करतच नाहीत तसे. आणि आधुनिक भारत तर एवढ्या वेळेस विचारला जातो आहे, सिलेबस तोच आहे, मग विचारायचं काय. आणि ते क्वेश्चन अशा पद्धतीने सेट करतात की मुलं ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ओके, सो पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापना 1757 ते 1857 हा एक मूळ टप्पा आहे. मात्र पहिला टप्पा कुठून स्टार्ट करायचा मुद्दाम मी इथे मेन्शन केला नाही आहे, कारण तो तुम्हाला लक्षात यावा. तो म्हणजे 1707 ते 1757 हा जो एक जो टप्पा आहे आपला, हा टप्पा 1707 ते 1757. 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वेगळ्या परिसरात रिजनलायझेशन सुरू झालं. नेताजी पालकराचा रक्ताचा वारस होता तो म्हणजे मुर्शिद कुली खान. ओके, त्याने काय केलं तर बेंगॉल स्वतंत्र केला. इकडे अयोध्येला सादत खान होता समजा, त्याने तो स्वतंत्र केला. इकडे दक्षिण भारतामध्ये पेशवाई पूर्णपणे वेगळी झाली. छत्रपती शाहूराजे की जे संभाजीराजांचे पुत्र होते त्यांना नंतर सोडून देण्यात आले आणि त्यांनी सातारा परिसरात केंद्र स्थापन केलं आणि मग अटकेपार झेंडे रोवण्यात आले समजा. तर हे रिजनलायझेशन झालं. ह्या रिजनलायझेशनला ब्रिटिशांनी कसं स्वतःच्या काबूमध्ये आणलं, गोडी गुलाबीने तैनाती फौजेच्या माध्यमातून कशी स्वतः सत्ता प्रस्थापित केली, आणि त्यानंतर की एक केंद्रीय राज्यकारभार कसा निर्माण झाला. मग सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी गुंडस नाव दिलं, ब्रिटिशांची भारतातील सत्ता स्थापना. आले ते 1600लाच, मात्र गेले कधी की डायरेक्टली 1947ला तसं आहे. ओके, मग यामध्ये 1707 ते 1757 यावरती फिक्स आपल्याला मागील 8 वर्षापासून 2 ते 3 प्रश्न विचारले गेले आहेत. कारण मुलं हा टप्पा करतच नाहीत, त्यांचं आवडीचं काय 1857 पुढं केलं झालं आणि मग मार्क्स येत नाहीत असा एक चुकीचा गैरसमज किंवा एक चुकीचा ग्रह तुम्ही मनामध्ये करून ठेवला आहे, जो अत्यंत अयोग्य आहे. सिलेबस तुम्हाला इतिहास तर बालपणापासूनच माहिती असतो तसा, मात्र मार्क्स काय येत नाही तर कारण तुम्हाला या फेजेसमधून जात असताना लक्षामध्ये येईल की आपल्या चुका काय घडत आहेत. ओके, सो पहिला टप्पा आपला चांगला करा 1707 ते 1757 हा आहे 50 वर्षाचा काळ, प्लासीच्या लढाईपर्यंतचा काळ. मात्र इथं एवढ्या घडामोडी घडल्या की त्याला काही तोड नाही आणि ब्रिटिशांची पाळंमुळं भारतामध्ये स्थिरावलीत. पुढील टप्पा आहे 1857चा उठाव. ओके, ते साधारणतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. 1857चा उठाव भारतीय लोक का हरले, कारण आपण त्या काळात मध्ययुगीन मानसिकतेमध्ये होतो की समोरच्यांनी गोळ्या चालवल्याने आपण हर हर महादेव करून तलवारी वगैरे काढल्यात किंवा दिन घोषणा दिल्या, डमरू वाजवले, नगारे वाजवले, आणि समोरच्या तोप गोळ्यांचं उत्तर आपण तलवारीने आणि ढालीने कसं देणार. कारण युद्धच कसं होतं, परंपरावादी विरोधात आधुनिक किंवा हे साधारणतः मध्ययुगीन विरोधात आधुनिक होतं. मग 1857च्या उठावाने भारतीयांना एक धडा दिला, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर पहिले आधुनिक व्हा आणि त्यानंतर आधुनिक तिकडे प्रवास चालू झाला. ओके, मग यामध्ये की साधारणतः 1857 ते 1885 की 1857च्या उठावानंतर घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झाली स्थापना. पुढे 1885 ते 1907 की हा कालखंड आला इथं मवाळ कालखंड,
की ज्याच्यामध्ये सुरुवातीला अगदीच घाबरत भीत ब्रिटिशांच्या नजरेला नजर न मिळवता बळच त्यांच्या हातात कागद लिहून द्यायचा, त्यावरती बळजबरीने कोणाच्या अंगठे सही शिक्के घ्यायचे आणि सांगायचं की आमच्या परिसरातील लोकांची मागणी आहे. ओके, मग तो झाला मवाळांचा कालखंड, की थोडक्यात ब्रिटिशांशी ॲडजस्ट करून घ्यायचा. पुढचा टप्पा आला 1907 सुरतीची फूट आणि त्यानंतर मग मवाळ जहाल हे सगळेच वेगळे झाले. जहाल कालखंड. पूर्वी जे ब्रिटिशांच्या नजरेला नजर मिळत नव्हते तेच भारतीय लोक आता रस्त्यावरती उतरून आंदोलनं करू लागलेत. आणि एका पद्धतीने की लाल बाल पाल आणि इतर वेगळे सगळे प्रमुख नेते आले आणि त्यांनी भारतीय जनतेला एवढा धीर दिला, एवढा त्यांचा ब्रेन वॉश केला की ब्रिटिशांच्या विरोधात झेंडे घेऊन ते वेगळ्या ठिकाणी फिरू लागले. तसं आहे. ओके, मग तो म्हणजे जहाल कालखंड. पुढील टप्पा 1920 ते 1947 की महात्मा गांधी की 21 वर्ष आयुष्याचे त्यांनी आफ्रिकेमध्येच काढलेत. द मेकिंग ऑफ अ महात्मा सगळा आफ्रिकेमध्येच दिला आहे की भारतामध्ये जे वेगळे लढे द्यायचे होते त्याची सगळी रंगीत तालीम तिकडंच झाली होती. तिकडे त्यांनी वेगळे आश्रम स्थापन केले होते. आफ्रिकेमधील भारतीय लोकांना गुलामगिरीतून तिथं बऱ्यापैकी मुक्त केलं होतं. आणि मग ह्याचा सगळ्यांचा प्रभाव इथं जहाल मवाळ गटावरती देखील पडला होता. मवाळ गटाचा प्रभाव कमी झाला होता, जहालांचा प्रभाव वाढलेला होता. आणि म्हणून की जहालांच्या पद्धतीने गेलं तर स्वातंत्र्य मिळणार नाही असं मवाळांना वाटत होतं. आणि म्हणून की अत्यंत आक्रमकपणे ब्रिटिशांच्या विरोधात न जाता की एका वेगळ्या मार्गाने जाणार कोणतरी नेता हवा होता. गोखलेंचं राजकीय जीवन की जरा मवाळ कालखंडामध्ये जरा अडचणीचं निर्माण होऊ लागलं होतं. ते प्रभावी नक्कीच होते, मात्र लाल बाल पाल प्रचंड वाढलेत. म्हणून गोखलेंनी आपल्या खांद्यावरची जबाबदारी सगळी कुणावरती टाकली तर मग गांधींवरती टाकली आहे. मग सुरुवातीला चंपारण्य, दुसरा अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह, तिसरा खेडा, त्यानंतर रौलेट सत्याग्रह, त्यानंतर 1920 असहकार आंदोलन, 1930 सविनय कायदेभंग, 1940 वैयक्तिक सत्याग्रह आणि 1942 छोडो भारत. मग हा जो टप्पा आहे 1920 ते 47 ते साधारणतः कोणता तर सगळ्याची सगळ्या गांधी युगाची फेज म्हणून आपण ओळखतो. मग वारंवार त्यावरती क्वेश्चन विचारून झाले. त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग काय होता गांधी युगात. गांधींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतलं की जे पूर्वीच्या चळवळीमध्ये ध्येय धोरण नव्हतं. अगदी मागील 2000 किंवा अगदी 5000 वर्षाचा भारताचा इतिहास की स्त्रियांना दुय्यम स्थान देणार होता असं आपण म्हणू शकत होतो. काही प्रमाणात प्लस मायनस कुठं कुठे नक्कीच होते, त्यात काही शंका नाही. इतिहासामध्ये अपवाद असतंच असतो तसं. मात्र गांधींचं वैशिष्ट्य असं की ते नेहमी स्त्रियांना देखील प्रत्येक चळवळीमध्ये सामील करून घेऊ लागले आहेत. हा एक मोठं यश आहे तसं. त्यासोबतच आदिवासी सामील झाले, ठक्कर बाप्पा आणि त्यांचे वेगळे सहकारी असतील. दलितांना चळवळीमध्ये सामील करून घेतलं आहे की पूर्वी लढा एकतर्फी होता. ओके, तर गांधींनी काय केलं तर तो सर्वसमावेशक केला. हॅज स्प्रेडेड द विंग्स असं वेगळं इतिहासतज्ञांनी म्हटलं आहे. आणि ज्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळीमध्ये ज्यावेळेस गांधींनी सुरुवात केली आहे त्यावेळेस गांधींची वाक्यच होतं, गांधींचं वाक्य कोणतं की जेणेकरून इट इज नॉट अ वॉक टुवर्ड्स दांडी, दिस इज अ मार्च टुवर्ड्स फ्रीडम, की मी दांडीकडे चालत जाणार नसून मी स्वातंत्र्याकडे चालत जाणार आहे. आणि त्यावरूनच मग 1930 रोजी ही जी घटना घडली होती की ती सगळ्या जगाला एक दिशा देणारी होती असं वेगळ्या लोकांनी म्हटलं तसं. ओके, त्याच वेळेस मग 1929चा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव असेल. पूर्वी स्वराज्य होतं, स्वराज्य म्हणजे काय माहिती नव्हतं, मात्र आता स्वातंत्र्य आलं आहे. 1931 काँग्रेसचं कराची अधिवेशन काय केलं आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीयांच्या मूलभूत हक्कांचा ठराव म्हटला आहे, जे आज आपण राज्यघटनेमध्ये 3ऱ्या परिशिष्टामध्ये आपण घेतल्यात, मेन्शन इन 3rd पार्ट ऑफ द अवर कॉन्स्टिट्यूशन. पुढं की साधारणतः जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस की एका वेगळ्या ॲपेक्समध्ये पोहोचलेत आणि गांधींचे कार्यकर्ते म्हणून हे सगळे पुढे आले. तसे त्यासोबतच काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना आहे. त्यापूर्वी समाजवादी पक्षात झाली स्थापना असेल आणि जागतिक दर्जाचे प्रवाह देखील भारतीय तरुणांच्या मनात घर करून राहू लागलेत. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव पडला आहे. त्यासोबतच क्रांतिकारक चळवळी या काळात पुढे आल्यात तशा की रशियन नेहलिस्ट आणि त्यासोबतच आयरिश नॅशनलिस्ट यांचा प्रभाव भारतीय क्रांतीवरती किंवा भारतीय क्रांतिकारकांवरती नक्कीच पडला आहे. आणि शेवटची फेज ती कोणती तर आपण स्वातंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक टप्पा आहे की आपण एवढा मोठा लढा दिला करा, मात्र लढा देऊन आपण पुढं मिळवलं काय. ओके, की आणि म्हणून कोणता तर 47 नंतर भारतामध्ये घडलेल्या घडामोडी ते साधारणतः आपलं 1991 ते 1999 पाहिजेत. त्यामध्ये त्याला आपण पोस्ट इंडिपेंडन्स असं नाव दिलं आहे की स्वातंत्र्य मिळवलं, मात्र स्वातंत्र्य मिळवून नेमकं केलं काय हा प्रश्न आपल्या इंटरव्ह्यूला दरवेळी विचारला जातो. आपले बरेच कॅन्डिडेट वेगवेगळे जे इंटरव्ह्यूला अपेअर होतात त्यांचा क्वेश्चन असतो की अचिव्हमेंट काय आहे तर लोकशाही टिकली आणि रोजली, हे सगळ्यात मोठं यश आहे तसं. ओके, पुढील टप्पा आहे इथे तो म्हणजे मग महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये जोडला गेला. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जवाहरलाल नेहरू युग आहे. त्यानंतर मधला काही कालखंड लालबहादूर शास्त्रींचा आहे. मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ असंही त्यांना सन्मानाने म्हटलं जातं, कारण कोणतंही खातं न घेता ते सगळ्या खात्यांचं नियंत्रण ठेवत होते. त्यासोबतच इंदिराजींचा कालखंड आहे, इंदिरा गांधींचा. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंचा पुढचा वारसा की ज्यांनी खऱ्या अर्थाने आधुनिकतेचा चालवला असे मग
साधारणतः कोणते असतील तर मग राजीव गांधी आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एका पद्धतीने राजीव गांधी, मात्र त्यांनाही खूप काही आयुष्य लाभलेलं नाही. त्यानंतर मग आलेलं राव मनमोहन मॉडेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना हे कधी घडली तर 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीला ग्रासरूट डेमोक्रेसीचा कन्सेप्ट मानला गेला आहे. त्यासोबतच भारत या काळात जगाशी जोडला गेला तो म्हणजे LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आणि आज भारत जी काही प्रगती करतो आहे त्यामध्ये निसंवाद की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान आहे, कारण ते अर्थतज्ज्ञ होते म्हणून भारत या तडाख्यातून वाचला. इतर मग रशिया कोलॅप्स झाला आहे, अर्जेंटिना असेल, पेरू असेल, असे वेगळे जे देश आहेत की ह्या LPGचं इंजेक्शन त्यांना पेरलं नाही. मात्र डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचं योगदान की आपल्याला ते आर्थिक आणि त्यासोबतच सामाजिक इतिहासामध्ये देखील विचारून झालं आहे. तसं त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे, या संबंधित कला, साहित्य, संस्कृती, वेगळ्या नाटककारांचं योगदान विचारलं आहे. जसं विष्णुदास भावे यांना आपण मराठी रंगभूमीचे जनक असं म्हणतो आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील वेगळे निर्माण झाले किल्ले असतील किंवा वेगळ्या वास्तुरचना असतील, ब्रिटिश काळात निर्माण झाले इमारती असेल की ज्यांचा अलीकडे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये किंवा इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समावेश करून घेण्यात आला आहे, की असे वेगळे भरपूर प्रकरणं आहेत की ते इथं जोडले जात आहेत. मागील वेळी त्यांनी मेन्समध्ये की अजिंठ्यामध्ये हिनयान गुफा कोणती आणि महायान गुफा कोणती यावरती प्रश्न विचारला आहे. कैलाश मंदिर जे आहे समजा वेरूळचं, त्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. त्यासोबत असे भरपूर वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत की जे कल्चरल की थोडक्यात इथे तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन पण करायचंच आहे, हे मात्र विसरून चालणार नाही तसं. ओके, सो अशा पद्धतीने आपण सिलेबस डिकोड केला आहे. अभ्यासाचे महत्त्वाचे टप्पे की 1707 ते 1757 कंपल्सरी करायचं आहे, तेवढं 1757 ते 1857. त्यानंतर की मग 1857 ते काँग्रेसची स्थापना, काँग्रेसमधील मवाळ गट असेल, जहाल गट असेल, गांधी योग असेल. त्यानंतर मग 1947 ते 1991पर्यंत आणि नंतर अगदी 99पर्यंत आपण सिलेबसमध्ये पाहणार आहोत. आणि महाराष्ट्राचा इतिहास की कला, साहित्य, संस्कृती, वेगळ्या लेखकांचं योगदान असेल, वेगळी वास्तुरचना असतील या आणि महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या वेगळ्या चालू घडामोडी असेल, हे सगळं आपल्या या सिलेबसमध्ये करणं अपेक्षित आहे. गट ब खास करून PSI, STI, ASO गट क असेल तर यांच्यासाठी राज्यसेवेने मेन्समध्ये दिलेला जो सिलेबस आहे तो तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यावरती चांगल्या पद्धतीने काम करा. ओके, थँक्यू.